की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत, या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये. मी आता गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे. आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं. हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका. आज फुरसतीत आलायत ना, फुरसतीत आहात ना जरा. काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं, तुला काय बसून ऐकायला. ज्या वेळेला राजकारणामध्ये आल्या वेळेला मला बाळासाहेब सांगितलं काही तसं स्क्रूप हवा ना, तसं सांगितलं होतं की भाषण जेव्हा एक बोललो नाही येऊन समोर करायला काय दिलंस. आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला, नवीन काय देऊ, ज्याच्यात तुम्ही विचार करायला लागाल. हे सरकार विचार करायला लागेल. पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले. करमणुकीमध्ये IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राम मधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं. आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे, सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीच हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल तर आपला एक अवयवच झालाय. आणि म्हणून आजूबाजूला आपल्याला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काही नाही. मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या.
हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला. कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे.